स्तुती करतो, देवाला धन्यवाद देतो। अद्भुत अशा प्रकारचा देव त्याच्या लोकांची भेट घेण्यासाठी आणि त्याच्या लोकांना आशीर्वाद देण्यासाठी तो आमच्यामध्ये उपस्थित आहे। देवाच्या सानिध्यामधला दिवस क्षण या सगळ्याचा हिशोब तो ठेवतो आणि शास्त्रात असं लिहिलं, मी तुझे अश्रू बुधल्यामध्ये साठवून ठेवेल। म्हणजे परमेश्वर नुसता तुमच्या समयाचा नव्हे तर तुमच्या अश्रूंचा सुद्धा हिशोब ठेवतो, अश्रूंचा सुद्धा। म्हणून असं लिहिलं की हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये अश्रू गाळत असताना, एवढे दिवस तिने नुसतं मंदिरात हेलपाटे मारले, त्याच्या संबंधानं लिहिलं प्रतिवर्षी ती देवाच्या मंदिरामध्ये न चुकता जात होती तिच्याकडे लेकरून असताना। आणि तिथं असं लिहिलं अखंडपणे सातत्यानं तिचा हा क्रम चालू होता। म्हणजे तिच्या जाण्यामध्ये कधी खंड पडला नाही, तर त्याच्या संबंधानं उल्लेख केला, शास्त्रामध्ये नोंद केली। आणि मग त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, हन्ना तिनं परमेश्वराच्या मंदिरामध्ये अश्रू गाळले आणि परमेश्वरानं त्याची नोंद ठेवली। म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये तुमचं उभं राहणं, तुमचं बसणं, तुमचं उभं राहणं, तुमचं बोलणं, तुमचं अश्रू गाळणं, या सगळ्याची नोंद तो ठेवतो। नोंद ठेवतो म्हणजे त्याचं प्रतिफळ देतो। नोंद कशासाठी? योग्य समय त्याची परतफेड करा। म्हणून परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये असताना आमचं ध्येय, आमचं उद्देश काय असला पाहिजे तर फक्त प्रभू ईश्वर आमच्या जीवनामध्ये उद्देश आहे। आणि आज देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराचा शब्द, देवाचा शब्द ऐका आणि आशीर्वाद अनुभवा। सगळ्याला वाटतं आशीर्वाद देवानं द्यावेत, नाही का? मग कोणीतरी यावं, आमच्या डोक्यावर हात ठेवावे, कोणीतरी येऊन प्रार्थना करावी, मग आमच्यासाठी आशीर्वाद मोकळे व्हावे। परंतु आज जे आम्ही पाहणार आहोत, देवाचा शब्द ऐकून आशीर्वाद अनुभवता येतात। कोणी सुद्धा देवाचा शब्द मोडून आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद अनुभवू शकत नाही, कधीच नाही। आमची इच्छा, आमच्या मर्जीप्रमाणे आम्हाला जगामध्ये चालता येणार नाही। परमेश्वराने आमच्याकडे बायबल दिलाय, शास्त्र दिलंय, आणि देवाचं वचन यासाठी की ते वचन म्हणजे त्याचा शब्द आहे, आणि तो शब्द पाळल्यानं जेवढा त्याला आनंद होतो, तो बाकी जगामध्ये त्याला तुम्ही काहीच आनंदी करण्यासाठी तुमच्याकडे नाही, काहीच नाही। ते काय देणार आहे तुम्ही त्याला? तो झाडं माझी, झुडपं माझे, नद्या, नाले, डोंगर सगळं काही माझं आहे, मग त्याचं घेऊन आम्ही त्याला काय देणार आहे? म्हणून तर त्याने यज्ञ बंद करून टाकला। तो म्हटलं इथून पुढे मला यज्ञ आणू नका, तुमच्या अर्पणाचा, तुमच्या धुपाचा, तुमच्या यज्ञाचा मला वीट आलाय, तुम्ही माझ्या अंगणात तुडवत येता। म्हणजे काय हो? येतात, शब्द ऐकतात, परंतु शब्दाप्रमाणे आचरण नाही, आणि मग आम्ही आशीर्वादित होऊ शकणार नाही। वाचूया देवाचं वचन, उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय आणि त्याची 15 पासून 18 पर्यंतची वचनं। उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 15 ते 18 वचनं। परमेश्वराच्या दूतानं आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटलं, कोण म्हणतं? परमेश्वर म्हणतो, मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू हे कृत्य केलं आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्यापासून राखून ठेवलं नाही, यास्त मी तुला आशीर्वादित करील, वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्र तीरीच्या वाळू इतकी होईल असं करील। तुझी संतती आपल्या शत्रूंची नगर हस्तगत करील। तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्र तुझ्या संततीच्या द्वारे, देवाचा शब्द ऐकल्यानं असं लिहिलंय त्या ठिकाणी। अब्रामाला एवढा मोठा आशीर्वाद देण्याचं कारण स्वर्गातील दूत त्याला सांगतो, तू देवाचा शब्द ऐकल्यानं तू तर आशीर्वादित होशीलच होशील, पण तुझ्याद्वारे राष्ट्र आशीर्वादित होतील। आत कुठं तुम्ही देवाचं वचन जास्त तुमच्याकडे येतं ना, तर देवाचं वचनाकडे इतकं बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। मी माझ्यासाठी नाही आशीर्वाद साठवत,
शब्द कोणता का असेल. आणि लक्षात ठेवा, देवाचा शब्द हा तुमच्या परिवाराच्या किंवा तुमच्या नाशासाठी कधीच नसतो. कसा असू शकल? अब्रामाला तो म्हटला, तुझ्या एकुलत्या एक मुलाचं बली त्या ठिकाणी दे, त्या वेदीवरती त्याला अर्पण कर. त्याला मोठा प्रश्न पडला, देव कसं काय माझं लेकरू मागणार आहे? पण देवाला शब्द पाहायचा होता, हा माझा शब्द मानतो का? देव परीक्षा पाहतो शब्द देऊन. अनेकदा देवाचं वचन तुमच्याकडे येतं ना, ती तुमची परीक्षा करण्यासाठी की तुम्ही कशा पद्धतीने त्याच्या शब्दावर प्रेम करत आहात. शब्दातली ताकद. आणि तुम्हाला माहिती का, बागेमध्ये सुद्धा देवानं जी झाडं निर्माण करून ठेवली होती ना, ती झाडं, 3 झाडं त्या ठिकाणामध्ये, बऱ्या वाईटाचं झाड, जीवनाचं झाड, अजून कुठलं झाड? मधल्या झाडाचं फळ खाऊ नका म्हटलं त्याने. एक बऱ्या वाईटाचं झाड, एक जीवनाचं झाड. तो म्हटलं की हे मधल्या झाडाचं फळ ज्याच्यामध्ये ज्ञान आहे ना, ते तू खायचं नाही. मग निर्माण कशाला करून ठेवलं? तो त्याचा शब्द तपासत होता, देणार होता ते ज्ञान. आम्ही पाहतो की ते बऱ्या वाईटाचं किंवा त्याला ज्ञानाचं झाड म्हटलेलं आहे. आणि शास्त्रात असं लिहिलं की जगाचा अंत होत असताना जगामध्ये प्रचंड ज्ञान वाढेल, प्रचंड ज्ञान वाढणार. जीवनाचं झाड आणि इकडं बऱ्या वाईटाचं किंवा ज्ञानाचं झाड आहे. इकडं माणसाचं जीवन कमी होईल पण ज्ञान वाढत जाईल. आणि जीवन कमी होण्याचं कारण माहिती का? काय माहिती का? देवाचा शब्द मोडला. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही देवाचा शब्द मोडता आणि शब्द मोडल्याबरोबर ज्याला आपल्या प्रतिरूपाचा देवानं निर्माण केला, या आदामाला त्यानं आपल्या प्रतिरूपाचा निर्माण केला, पण शब्द मोडल्यानं तो म्हटला इथून पुढे तू बागेमध्ये राहायचं नाही. का? तर तू माझा शब्द मोडलेला आहे. कारण देव त्याच्या शब्दावर प्रेम करतो. देव तुमची तपासणी करतो. एखादा शब्द परफेक्टली तुम्हाला कळतो की तो माझ्यासाठीचा आहे, देव माझ्याशी बोललेला आहे. मला काल पुष्कळ लोकांनी सांगितलं, कालचा जो संदेश गेला युट्यूबवरून, की तो आमच्यासाठीच मेसेज होता, म्हणजे देवाचा शब्द होता. देवाला वाटलं कोणाशी तरी बोलावं पर्सनली. देव जसं अब्रामाला देवानं दूत पाठवला. काय लिहिलं तिथं वाचा बरं. परमेश्वराच्या दूतानं आकाशातून अब्रामाला दुसऱ्यांदा हाक मारून म्हटलं, परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू हे कृत्य केलं आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्यापासून राखून ठेवलं नाही. देवानं आपला दूत पाठवला. कशाला? तर त्याला देवाचा निरोप सांगण्यासाठी. म्हणजे देवाला सुद्धा तुम्ही करत असलेले कृत्य आणि देव इतकं बारकाईनं पाहत असतो. तुमच्या लक्षात तरी का? देव त्या ठिकाणामध्ये तुमचं कृत्य, आता मी प्रीचिंग करतो ना, देव माझं कृत्य स्वर्गामधनं पाहत आहे. देवाचा शब्द आहे, तुला काहीतरी करायला पाहिजे, तुला बोललं पाहिजे. मग मला बोलण्यासाठी कदाचित माझ्या स्वतःचं काहीतरी अडखण असेल, स्वतःचं मला काहीतरी अडखण असणार, कदाचित माझ्यामध्ये व्याधिविकार असते, कदाचित माझ्याकडे डिप्रेशन असेल, कदाचित माझी परिस्थिती आणि सकारात्मक नसेल, मला सेवा करण्यासारखी परिस्थिती नसेल. परवा कोणीतरी मला सांगितलं की तुमचा तो संदेश माझ्याकडे आला आणि मी सेवक म्हणून सेवा करत असताना मी एकदम निराशेमध्ये होतो, परंतु तेवढ्यात तो संदेश आला आणि त्या संदेशानं मी पुन्हा सेवेसाठी उभं राहिलो. एका पालकानं मला ते सांगितलं. म्हणजे देव त्या ठिकाणामध्ये तुम्ही करत असलेली सेवा आणि त्या सेवेमध्ये तुमचं पुनरुज्जीवन व्हावं, तुमच्या आत्मिक जीवनाची बांधणी व्हावी, तुमच्या विश्वासाला मजबूत करावं, तुम्ही प्रभूवरती प्रेम करावं. कारण जगामध्ये तुम्हाला वस्तूवर प्रेम करण्यासाठी नव्हे तर देवावर प्रेम करण्यासाठी पाठवलेलं आहे. वस्तू नष्ट होतात पण देवाचा शब्द कधी नष्ट होत नाही. वस्तू नष्ट होऊन जाते, ज्या वस्तू तुमच्या डोळ्याला दिसतात त्या दुसऱ्या क्षणाला नष्ट होणार आहेत, परंतु देवाच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. शास्त्र सांगतं जो शब्द तू देवाचा मानला आणि या शब्दामुळं, असं लिहिले त्या ठिकाणामध्ये, या शब्दामुळं आहात कुठं तुम्ही. आजच्या वचनामध्ये जी ताकद आहे ती ताकद तुम्हाला राष्ट्रामध्ये आशीर्वादित करण्यासाठी प्रेरक आहे. तुम्ही साधे सुधे लोक नाही, जास्त तुमचं लक्ष संपूर्ण देवाच्या वचनाकडे लागलं जातं. आशीर्वाद होण्याचाच तो मार्ग आहे. कॅलिफोर्नियामध्ये एक मुलगी आहे आणि मग तिथं जॉब करत असताना ज्या जॉबवरती ती होती आणि
तिला कळलं की हा पगार तुटपून जाय, याच्यापेक्षा जास्त पगाराची नोकरी मला पाहिजे. आणि मग तिला एका ठिकाणामध्ये तिप्पट पगार असलेली ऑफर आली. ती हॉस्पिटलमध्ये मॅनेजरचं काम करत होती, परंतु तिला तिथं पगार तेवढा सफिशियंट नव्हता आणि मग त्याला तिप्पट पगार असणारा एक चांगल्या ठिकाणात तिला जॉब आला. तिने मला फोन केला, पास्टर मला तिप्पट पगाराची नोकरी लागली कॅलिफोर्नियामध्ये, पण माझ्यामध्ये कन्फ्युजन, मी करू का नको. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे. ते म्हटले की जिथं मला कामासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणामध्ये मूर्त्या विकायचं काम आहे, मग ते काम मी करू का नको. मी म्हटलं तुला पगार महत्वाचा असेल तर कर, आणि तुला देवाचा शब्द महत्वाचा असेल तर करू नकोस. मग तू डिसाईड कर म्हटलं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू ते नाकारलं ना, कारण एखादा व्यक्ती दारू पिणं हे जर पाप आहे तर दारू विकणं पण पाप आहे ना. मी पित नाही पण मी विकतो, म्हणजे मी पाप करत नाही पण तुम्ही करा. म्हटलं हे नसतं तसं. तर तुला मी चांगला सल्ला देईल, कदाचित तू ते काम करशील, तुला पगार चांगला येईल, पण तुझ्या मनाची शांती जाईल आणि प्रभूचा शब्द मानल्यावर देव तुला आशीर्वाद देईल, हे मी 100% तुला सांगतो. मग तिने ठरवलं. ती म्हणते पास्टर तुम्ही सांगताय तर मी ती नोकरी रिजेक्ट करते. आणि मग तिने ती नोकरी रिजेक्ट केली. आणि मी तिला सांगितलं होतं तू अनुभव घे, तुला त्याच्यापेक्षा भारी नोकरी देऊ दिली. कारण माझा देव सगळ्या सृष्टीचा मालक आहे. ज्याला वाटतं उंच करावं त्याला उंच करतो, ज्याला खाली बसवायचं त्याला खाली बसवतो. तो देव आहे, त्याला काय कठीण आहे. आणि मग तिने 2 महिने तसेच घातले. आणि काल तिचा मला फोन आला आणि तिने सांगितलं की पास्टर तुम्ही बोलला तसंच झालं. त्या पगारापेक्षा जो तिला तिप्पट, पहिल्या पगारापेक्षा तिप्पट मिळणार होता, पण ती म्हटली आता त्याच्यापेक्षा दुप्पट पगार असणारी नोकरी, त्या नोकरीवरती मला बोलवलं. देवाच्या शब्दामध्ये ती ताकद आहे. देवाचा शब्द तर मानून बघा ना, देवाच्या शब्दावर तरी प्रेम करायला शिका. आज जी परिस्थिती तुमच्या समोर आहे, अब्रामाच्या बाबतीमध्ये तेच आहे. आता त्यानं देवाचा शब्द ऐकला, शब्द ऐकत असताना तो मूर्त्या बनवणारा व्यक्ती आहे, पण देवाचा शब्द त्याच्याकडे आला, उठ आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपला बिझनेस सगळं काही सोडून निघा. आता हे फार कठीण आहे. बोलणं, शब्द आणि प्रीचिंग करणं आणि तुम्हाला समजावून सांगणं, उपदेश करणं हे माझ्यासाठी सोपं आहे, पण जो व्यक्ती तो अनुभवतो त्याच्यासाठी ते कठीण आहे. आपलं गाव, आपलं ठिकाण या सगळ्याला सोडायचंय, आपल्या चांगली रोजीरोटी सोडायची आणि देवाच्या मार्गामध्ये चालायचं, हे इतकं सोपं नाही, हे एवढं कॅज्युअल नाही. बऱ्याच गोष्टी सोडण्यासाठी आम्हाला त्रास होतो, पण देवाचा शब्द ज्यास आम्हाला येतो ना की तुम्ही हे सोडा, त्यास आपोआप देव काम करायला सुरुवात करतो, आपोआप. लक्षात ठेवा. अब्रामाला तो काय म्हणतो की तू वाचा, हा उत्पत्ती 3:9-18. हा बाप तिथं पण वाचूया थोडस. परमेश्वरा देवानं आदामास हाक मारून म्हटलं तू कोठे आहेस. तो म्हणाला मी बागेत, तुझा आवाज ऐकला, मी नग्न आहे भिवून लपलो. देवानं म्हटलं तू नग्न आहेस, हे तुला कोणी सांगितलं. ज्या झाडाचं फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय. आदाम म्हणाला जी स्त्री मला सोबतीस दिली त्या झाडाचं फळ तिने मला ते फळ दिलं, ते मी खाल्लं. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला हे तू काय केलं. स्त्री म्हणाली सगळ्या शब्दांचा खेळ. देवाचा शब्द काय आहे, तू फळ. आदाम काय म्हणतो मी फळ खाल्लं नाही, पण बायकोचा शब्द आला आणि बायकोला विचारलं, बायको काय म्हणती, सैतानाचा शब्द आला. मग प्रश्न तोच आहे, तुमच्या कानावरती पडणारे शब्द तुम्हाला रोज ऐकायला मिळतील, पण ऐकता कुणाचं. तुमच्या कानावर तर शब्द पडणार आहे. आदामाच्या कानावरती हवेचा शब्द पडला, हवेच्या कानावरती सैतानाचा शब्द पडला. हे तर खरं मेक आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. तुम्ही जगामध्ये चालत असताना देवाचं वचन शब्दाच्या रूपानं तुमच्याकडे येतं, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगत राहतं. मग कधी कधी तुमच्या जवळचे लोक, तशी पत्नी जवळची आहे, तो व्यवहार तुम्हाला समजावून सांगतील. कधी कधी तुम्हाला देवाच्या शब्दाच्या पलीकडच्या गोष्टी समजावून सांगतील, आणि ते लोक देवानंच तुमच्यामध्ये रोपलेले आहेत, देवानंच तुमच्यामध्ये ठेवलेले आहेत. परंतु प्रश्न तो आहे, तुम्ही शब्द ऐकता त्या प्रिय व्यक्तीचा का जगावरती प्रेम करणाऱ्या देवाचा शब्द तुम्ही ऐकत आहात.
प्रश्न तोच आहे. देवाच्या शब्दापासून तोडण्यासाठी सैतान अहोरात्र काम करत आहे. सैतानाचं काम तेच आहे. देवाचा शब्द येतो, त्या शब्दाकडे तुम्ही दुर्लक्ष करावं म्हणून असं लिहिलं, एदेन बागेमध्ये त्यानं सर्पाच्या रूपानं सैतान आला. कशाच्या रूपानं? येशू ख्रिस्ताकडं यहुदाच्या रूपानं, पेत्राच्या रूपानं सैतान आला. आम्ही पाहतो पेत्राला तो म्हणतो ना, पेत्र म्हणतो मी तुम्हाला मरू देणार नाही. हा त्याचा शब्द. येशू काय म्हणतो? अरे सैताना. म्हणजे पेत्रा येशूकडे सैतान कोणाच्या रूपानं आलं? शिष्याच्या रूपानं आला. शिष्याच्या रूपानं त्याच्याकडे आला. तसं तुमच्याकडं हा सैतान म्हणजे तुम्हाला डायरेक्ट असा काहीतरी अकराळ विक्राळ चेहरा घेऊन स्वप्नात अमक तमक, आम्ही म्हणतो सैतान स्वप्नात बिपनात सोडून टाका विषय. त्याला स्वप्नात येणे एवढा तो काय बारिश वाटला का तुम्हाला? चला तुमच्या स्वप्नात येऊन तुम्हाला भीती दाखवतो. ते स्वप्नात तर मी पंतप्रधान होतो म्हणून होता का तुम्ही पंतप्रधान? स्वप्नात मी पुष्कळ हवेत उडत असतो, मग काय उडता का तुम्ही? त्या स्वप्नाचं सांगू नका. सैतान येणार वेगळ्या रूपानं, कधी पतीच्या रूपानं, कधी पत्नीच्या रूपानं. जसं आम्ही पाहतो की तो सर्पाच्या रूपानं आला, पण तुम्हाला तिथं शब्द कोणाचा ऐकता ते महत्वाचं आहे. कोणाचा शब्द ऐकत आहात? पत्नीचा, भावाचा, मित्राचा, शेजाऱ्याचा? कोणाचा शब्द ऐकत आहात? शिष्याचा शब्द ऐकत आहात? येशूचा जवळचा शिष्य. लक्षात येतं का तुम्हाला? पेत्र येशूच्या उरावर निजणारा, येशूच्या जवळचा शिष्य. मरावं लागलं तरी मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणणारा पेत्र, याच पेत्राचा ताबा सैतानानं घेतला आणि तो त्या शब्दाच्या जाळ्यामध्ये येशूला अडकवण्याचा प्रयत्न करतोय. येशू म्हणतो अरे सैताना निघून जा. देवाचा शब्द ऐकल्यानं देवाला जो आनंद मिळतो तो जगामध्ये दुसरा कोणताच नाही प्रियानं. उत्पत्ती 22:16 वाचा. उत्पत्तीचं पुस्तक 22 अध्याय 16 वचन. हा, परमेश्वर म्हणतो जो देवाचा शब्द ऐकतो, देव त्याला शपथपूर्वक काय सांगतो वाचा. हा, आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास माझ्यापासून राखून ठेवलं नाही, यास्त बायबल काय सांगतं? जे एकुलता एक म्हणजे देव शब्द पाठवतो आणि तुमच्या कृतीची तपासणी करायला सुरुवात करतो. देव शब्द पाठवतो आणि शब्द पाठवल्याबरोबर, शब्द म्हणजे संदेश. जसा दूतांकरवी संदेश देतो ना, आता तुम्हाला दूध सांगायला येणार नाही. काय येणार नाही दूध सांगायला? आम्ही पाहतो की श्रीमंत माणूस मेला, स्वर्गामध्ये गेला आणि तो दरिद्र लाजरस आणि श्रीमंत व्यक्ती, तो श्रीमंत माणूस मेला. मेल्यावरती तो काय म्हणतो माहिती का? स्वर्गातनं कोणाला तरी पाठव, माझे भावंड पृथ्वी तलावरती काय करत आहेत? ते खाली खुशालीचं जीवन जगत आहे आणि मग स्वर्गातनं कोणाला तरी पाठव, का तर इथल्या यातना त्यांनी भोगू नये, मी यातना भोगत नाही त्यांनी भोगू नये. तो म्हटलं स्वर्गातनं कोणी जाणार? आता माणूस जाणार नाही तर दूध कशाला येतील तुमच्याकडं? बरं दूध जरी आले, आता देवदूत का पाठवत नाही ते पण मी तुम्हाला सांगतो. 1/3 देवदूत खाली टाकण्याचं कारणच काय? हे दूत पृथ्वी तलावरती आले आणि या दूतांनी मानव कन्यांशी लग्न केलेलं आहे. म्हणजे ते पण ठकले जातात, ते पण फसवतात. मग देव काय करतो माहिती का? या पृथ्वी तलावर मी मनुष्य म्हणून देव त्याच्या सेवकांना काय करतो? प्रेरित करतो आणि त्याच्या सेवकांना बाजूला करतो. आणि बाजूला केल्याबरोबर सेवकामध्ये देवाचा आत्मा घालतो आणि आत्मा देवाच्या आत्म्याशी संधान साधून देवाचा शब्द सेवकाच्या मुखातनं पाठवतो. म्हणून बायबल सांगतं आता जो संदेश तुमच्याकडे येतो तो संदेश म्हणजे देवाचा शब्द आहे. किती सोपं आहे. प्रत्येक संदेश देवाचा. मग तो शब्द इकडं संदेशामध्ये सांगितला गेला. तुम्हाला तर आशीर्वादित व्हायचंय, तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद अनुभवायचे. बरं असे आशीर्वाद ना नुसते तुमच्या पुरते मर्यादित नाही, तुमची लेकरं आणि तुमचं राष्ट्र. नुसतं तुम्ही नाही, तुमची लेकरं, तुमचं राष्ट्र. आणि बायबल काय सांगतं? अब्रामाला तो म्हणतो मी शब्द पाठवला आणि तुझी कृती. काय लिहिलंय? मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू जे कृत्य केलं आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास, हे कृत्य. कोणतं कृत्य? मी तुला सांगितलं त्यावेळेस जे एकुलतं एक तुझ्याकडे होतं.
ते पण म्हातारपणाचं, आणि तुझं त्याच्यावरती आतोनात प्रेम आहे हे पण मला माहिती आहे. काही गोष्टी तुम्हाला अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्यावर तुमचं प्रेम आहे. काही गोष्टी तुम्हाला भुलवणाऱ्या आहेत, काही गोष्टीमध्ये तुमचा जीव जडलेला आहे. परंतु कधी कधी परमेश्वर त्याच गोष्टींना मागत असतो. तो म्हणतो ती तुम्हाला द्यायला पाहिजे, आणि तिकडं तुमच्या मनाची घालमेल. ऐका, मी जे तुम्हाला सांगत आहे, देव मागतो म्हणून देतो, पण त्यास तुमच्या मनाची अवस्था काय असते हे देव पाहतो. बरं, त्यालाच कृत्य म्हटलेलं आहे. तुमच्या मनाची घालमेल काय, देव मागतो. मग आम्ही काय करतो, द्यायचं म्हणून देतो. देवानं सांगितलंय म्हणून मी ती कृती करतो. परंतु अब्रामाच्या बाबतीमध्ये देवानं पाहिलं की तो तिथं गेला, वेदीवरती मुलाला ठेवलं, पण त्याच्या मनाची थोडी सुद्धा घालमेल झाली नाही. कारण त्याचा विश्वास होता, ज्या देवानं इसाका संबंधानं सांगितलं याच्यापासून मी एक मोठं राष्ट्र निर्माण करेल, हा इसाक मेल्यावर, याचे तुकडे झाल्यावर, वेदीमध्ये भस्म झाल्यावर जिवंत करण्याचं सामर्थ्य पण माझ्या देवामध्ये आहे. हा जो शब्द ज्यावेळेस देव तुम्हाला बोलतो ना, तुम्हाला त्या शब्दावरती विसंबून राहावं लागतं. काही वेळेस परिस्थिती फार भयानक असते. ही परिस्थिती तुम्हाला निराशेच्या मध्ये घेऊन जाणारी असते. तुमच्या मनाची घालवेल चाललेली आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की यातनं बाहेर पडणं फार कठीण आहे. हा माझा मुलगा मला परत मिळणं कठीण आहे. हा वेदीवरती एकदा अर्पण झाल्यावर सगळी त्याच्या विचाराची आणि एकंदरीत त्याच्या विचारांकडे तुम्ही पहा. तो सकाळी घरातून निघाला, त्याच्या पत्नी समोर त्यानं इसाकाला घेतलं ना, सारेला त्यांनी त्याच्याविषयी सांगितलं की आता तुझ्या मुलाचं आणि शेवटचं तोंड बघून घे. हे सुद्धा तो बोलला नाही, कारण त्याचा इतका विश्वास होता, मी जर देवाचा शब्द पाळला तर देव त्याच्या शब्दा खातर माझ्या इसाकाला परत माझ्याकडे देईल. म्हणून त्यानं आपल्या पत्नीशी पण चर्चा केली नाही. सोपं आहे का हे? मुलगा घरातनं जातो आणि त्याची पत्नी, तिनं इश्माईलला बाहेर काढलं का तर इसाकाबरोबर त्याचं खिदळणं नको. त्या इसाकावर त्याची भयंकर प्रेम आहे, आणि आता त्याच्या पत्नीला काय तोंड द्यायचं हाही त्याच्या डोक्यामध्ये असणारा विचार आहे. आणि इकडे देव दूताला पाठवून काय म्हणतो माहिती का, मी तुझी कृती पाहिली. कोणती कृती? तू घरातनं निघताना सुद्धा कोणती कृती माहिती का? भल्या पहाटे तो उठला, ही त्याची कृती अर्पण करण्यासाठी. कुठली कृती हो? भल्या पहाटे उठला. आशीर्वादित त्यास होतं माहिती का, जेव्हा तुम्ही परमेश्वराला अर्पण करत असताना तुमच्याकडे ती लगबग असली पाहिजे. इगरनेस. दावीद म्हणतो ते मला म्हणाले परमेश्वराच्या, आता त्याला डोंगरावर जायचंय. कुठं जायचंय? त्याला माहिती डोंगर चढायला किती वेळ लागतो, त्याच्यामुळे त्यांना भल्या पहाटे निघालेला आहे. देव त्याची कृती. बरं, त्याला नुसतं तिथं जाऊन कीबोर्ड नाही वाजवायचा, नुसतं त्याला तिथं जाऊन ड्रम नाही वाजवायचा, नुसतं तिथं जाऊन त्याला गाणं नाही गायचं. त्याला डोंगर चढायचा आहे, आणि डोंगर चढत असताना तो काही नुसता एक 20-30 वर्षाचा तरुण नाही, तो 120 वर्षाचा अब्राम आहे. 120 वर्षाचा अब्राम. 110-12 असतील काहीतरी. 120 वर्ष तो जगलाच, 110-12 वर्षाचा तो अब्राम. आणि तेवढा तो डोंगर चढताना त्याच्यामध्ये किती निराशा असली पाहिजे. एक तर मुलगा मागितला देवाला, त्या डोंगर चढायचा, उपासना करायची, आणि अशा परिस्थितीमध्ये देव त्याची उठल्यापासून डोंगर चढेपर्यंतची कृती पाहतो, आणि दूताला तातडीने डोपरतो. सगळ्याचा रेकॉर्ड ठेवायला लागला. सकाळ पहाटे उठला, लिहून ठेव म्हटलं बायबलमध्ये, अब्राम भले पहाटे उठला, आणि त्यानं लाकडं जमा केली, मुलाला सुरा घेतला. सगळं जी प्रिपरेशन त्याची आहे, सगळी प्रिपरेशन. तुम्ही चर्चला येताना ना हात हलवत येऊ नका बरं का. प्रिपरेशन बघतो तुमचं, बायबल सगळं, ही जी तुमची तयारी आहे ना, हे सगळी प्रिपरेशन. आशीर्वाद तेव्हा मिळतो जेव्हा तुमच्याकडे सुरा आहे, तुमच्याकडे इंधन आहे, सगळं तुमच्याकडे आहे, तुम्ही वेल प्रिपेअर होऊन देवाच्या घरामध्ये येताना. त्याच परमेश्वर म्हटलं. मला ते फार आवडलं. वाचा बरं परत परत, त्याच्याकडेच मला जास्त लक्ष जात आहे. दुसऱ्यांदा हाक मारून म्हटलं, परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. पहिल्यांदा आवाज आला, आणि पहिल्या आवाजामध्ये पहिल्या शब्दात काय म्हटलं, इसाकाला वेदीवरती अर्पण कर. आता दुसरा आवाज आला. नेहमी लक्षात ठेवा, नेहमी 2 संदेश देव देत असतो. पहिल्या संदेशामध्ये तुम्हाला कृती करायला भाग पाडतो, आणि दुसऱ्या संदेशामध्ये देव तुमची कृती पाहून त्याचं प्रतिफळ तुम्हाला देत असतो.
म्हणून असं समजू नका मी गेलो नाही. बरेच आजचा संदेश खूप आशीर्वादित होता. म्हणजे काय गुदगुल्या झाल्या तुम्हाला? सगळं बरोबर वाटलं असला संदेश आहे का? नाही. ज्या वेळेस संदेशामध्ये तुम्हाला उद्युक्त केलं जातं की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, मग तिथं अर्पण आहे. आणि त्या अर्पणामध्ये तुमचं जे इगरनेस आहे, तुमच्यामध्ये देवाविषयीची जे आणि तुमच्या भावना आहेत, आणि त्या भावना मुलाच्या भावनेपेक्षा देवाच्या भावना प्रबळ आहेत. एकीकडे मुलाच्या भावना आहेत, दुसरीकडे देवाविषयीच्या भावना आहेत. आणि तिथं मी पाहतो त्या मुलाच्या भावनापेक्षा देवाच्या भावना त्याच्या स्ट्रॉंग होत्या. आणि मग देवानं त्याची कृती पाहिली. इतकं देव उत्सुक झाला ना अब्रामाला सांगण्यासाठी. दूताला म्हटला तो काय मी काय त्या इसाकाला मोरू देणार नाही, पण आता अब्रामाला माझ्या मनातली गोष्ट सांग. काय माझ्या मनामध्ये? तो म्हटला तू जी कृती केली ती. देवाचे प्रिय लोक हो, जन्मलेल्या दिवसापासून आतापर्यंतची तुमची प्रत्येक कृती देव पाहत आहे. आणि या कृतीचं अभिवचन काय? तू जी कृती केलीस या कृतीसाठी मी माझी शपथ घेऊन सांगतो. कोणाची शपथ? स्वतःची. कारण त्याला माहिती की त्याच्या इतका तुल्यबळ दुसरा कोणी नाही. माझी शपथ, मी माझ्या स्वतःची शपथ घेऊन सांगतो. काय शपथ घेऊन सांगतो? तू एक कृत्य केले हा आपल्या मुलास, आपल्या एकुलत्या एक मुलास राखून ठेवलं नाही. यास्तव तुझ्या कृतीमुळे तू आशीर्वादित होणार आहे. लक्षात ठेवा, तुमची कृती तुमच्यासाठी आशीर्वाद आणणार आहे. बस. किती मोठा पाळक आला तो तुम्हाला आशीर्वाद देऊ शकणार नाही. आमेन म्हणाल का? कृतीच नाही तुमच्याकडं. एक दारुडे येतो म्हणतो ठेवा माझ्या डोक्यावर हात, आणि समजा त्या पाळकाला नाही माहिती, देतो म्हणतो देवा याला नोकरी. कशी देईल नोकरी? एक व्यभिचारी माणूस येतो आणि तो त्या असणाऱ्या सेवकासमोर उभा राहतो आणि तो म्हणतो की नाही मला आशीर्वाद द्या. कसा देव आशीर्वाद देईल? तुमची कृती तुमच्या आशीर्वादाला अडखळ नाही. शास्त्र सांगतं तुमची कृती, अब्रामाची कृती, आणि ती कृती कशी? तुम्ही देवासाठी जे करता ना त्याच्यामध्ये तुमच्या भावना शून्य असू द्या. अवतीभोवतीच्या लोकांसाठी. मला एक वचन तुम्हाला वाचून दाखवायचं. स्तोत्र 106 आणि 24 पासून 27 पर्यंतची वचनं. स्तोत्र 106 तिसरा आणि पॉइंट त्याच्यामध्ये आहे. स्तोत्र 106 24 ते 27 वचनं. तुच्छ मानला, त्यांनी त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही. आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही. तेव्हा त्यानं आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्यांना रानात खाली पाडेन, त्यांची संतती राष्ट्रात विखरीन. बघा आता देव त्याच्या शब्दावर किती प्रेम करतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. देव त्याचा शब्द पाठवतो आणि तो स्वतःची शपथ घेतो. काय शपथ घेतो? मी राष्ट्रामध्ये तुला आशीर्वादित करेल. आणि आता देव त्या लोकांबद्दल बोलतो जे देवाच्या शब्दावर प्रेमच करू शकत नाही. त्यांना आपला शब्द आतमध्ये, आम्ही म्हणतो ना आतला आवाज ऐकायला येतो. बरेच लोक आतमध्ये आतला आवाज, आतून मला आवाज आला. बऱ्याच लोकांना आतला आवाज येतो. सगळा आतला आवाज बंडल असतो बरं का. तो सैतानाचा आतला आवाज. तुमच्यामध्ये 2 आत्मे, तुम्हाला कुठं माहिती आहे? तसं एक मनुष्य 4 आत्म्यानं चालवला जातो बरं का. एक मानवी आत्मा ज्याच्यामध्ये भावना आहेत. मानवी आत्मा म्हणजे तुम्ही सगळं तुमच्या इच्छेप्रमाणे जगता. हे तुमचं मन, हा तुमचा आत्मा आहे. आम्ही म्हणतो नाही काय, नाही हो ती वस्तू मला मिळाली नाही. ती बायको म्हणते की माझ्या नवऱ्यानं मी त्याला साडी सांगितली ती घेतली नाही, माझा आत्मा जळाला, माझा जीव जळाला, माझा आत्मा जळाला. म्हणजे तुमच्या भावना त्याच्यामध्ये. दुसरा असतो मानवी आत्मा आणि दुसरा असतो पवित्र आत्मा. मग पवित्र आत्मा त्या ठिकाणामध्ये काय सांगतो? देहाचं चिंतन मरण आहे. तुम्ही मग काय करता? तुमच्या देहाच्या सगळ्या भावना काढून टाकता, देहाविषयी नाही विचार करत. मग तो म्हटलं नाही का, काय खावं, काय प्यावं, काय पांघरावं याविषयीची चिंता कोण करतात? परराष्ट्रीय लोक. परराष्ट्रीय लोक. आपली नाही करायची चिंता. काय खायचं, काय प्यायचं, काय पांघरायचं, हा देवाचा आत्मा तुम्हाला सांगतो, जसं येशूनं सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर येतो दुरात्मा.
तिसरा आत्मा दुरात्मा. दुरात्मा तुम्हाला सगळ्या सैतानी लालसा सांगतो. व्यसन, व्यभिचार, जारकर्म, खून, राग, लोभ, या सगळ्यात असणाऱ्या सैतानाच्या इच्छा तो दुरात्मा तुम्हाला पूर्ण करायला लावतो. देहाची कर्म, तुरुगडे, जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, हेवा, वैर, चेटके, कलह, फुटी, मगचर, पक्षभेद, या रंगेलपणा, या अशा असंख्य गोष्टी, द्वेष, मत्सर, या सगळ्या काय करतो सैतान तुमच्यामध्ये घालतो. मग ओळखायचं माझ्यामध्ये कोण काम करत आहे. किती सोपं आहे. पण आम्हाला वाटतं नाही, हे सगळं माझ्यामधनं पवित्र आत्मा काम करत आहे. आता इथं झाला मानवी आत्मा, पवित्र आत्मा, आणि तिसरा सैतानी आत्मा. अजून चौथा एक आत्मा असतो, चौथा एक स्पिरिट असतं. चौथं स्पिरिट कोणतं माहिती का? दुरात्मा आणि पवित्र आत्मा दोघं एकत्र काम करतात. तुम्ही म्हणाल कसं काय शक्य आहे? पॉसिबल आहे. असं लिहिलंय, देवाकडनं सैतानाचा आत्मा स्वर्गामध्ये गेला आणि तो म्हटला संदेशाच्या मुखातनं असत्य संदेश वधवण्यासाठी तू मला सहाय्य पुरव. कोण म्हटलं? दुरात्मा. आता कसं काय संदेश त्याच्या मुखातनं असत्य वधणार आहे? मग तो संदेश ज्या वेळेस पवित्र आत्म्यानं प्रेरित होऊन काम करत नाही, कधी कधी हा दुरात्मा त्याच्यातनं काम करतो. कशासाठी? देवाच्या लोकांना विजय मिळू नये आणि त्यांनी पराभूत व्हावं याच्यासाठी पण तो काम करतो. प्रॉब्लेम तोच आहे. तुमच्यामध्ये काम करणारा हा दुरात्मा तो काय करतो की नेमकं देवाचा शब्द मानू नये याच्यासाठी तुमच्यामध्ये कुरकुर करायला सुरुवात करतो. जसं इथं मानवी आत्मा कुरकुर करण्याचं काम करते. तसंच लिहिलं, वाचा बरं. रम्य देश तुच्छ मानला, त्याने त्याच्या वचनावर विश्वास ठेवला नाही, आपल्या तंबूत पा. आता प्रश्न काय? तुमचं जीवन हे पण तंबू प्रमाण आहे. तंबू तो नाही, तुमचं बायबल सांगतं नाही का, तुमचं पृथ्वीवर असणारं मंडप, हे शरीराला मंडप म्हटलेलं आहे, म्हणजे तंबू म्हटलेला आहे. देवाचा शब्द तुम्ही ऐकता आणि देवाचा शब्द तुम्ही ऐकल्याबरोबर तुम्ही या तंबू मध्ये कुरकुर करता. कधी कधी तंबू मधली कुरकुर, लक्षात ठेवा, तुमच्या मनात काय चाललंय हे देवाला बरोबर माहिती आहे. आम्ही कधी कधी म्हणतो भिंतीला कान आहे, म्हणजे पलीकडचं बोलताना सुद्धा आम्ही खुसखुस खुसखुस करतो का तर कुणाला कळू नये, म्हणजे तुम्हाला कळतं कोणतरी पाहत. मग ज्यानं विश्व निर्माण केलं, सगळी सिस्टम निर्माण केली, त्याला माहित नाही का या तंबूमध्ये काय चाललेलं आहे. ऐका, तुम्ही कुरकुर इकडं तिकडं केली तर तुम्ही म्हणाल देव ऐकतो, असं नाही. तंबूत कुरकुर केली तर, तंबूमध्ये तुमचं हे शरीर तंबू आहे, हा देह तंबू आहे आणि देवाचं अभिवचन तुमच्याकडे आलं. ऐका, संदेश तुमच्याकडे आला, पण तो संदेश देवाचा शब्द म्हणून तुम्ही स्वीकारण्याच्या ऐवजी तिकडं तुमचा देह तुम्हाला सांगतो हे फार कठीण आहे. देव असं कसं करायला सांगेल अब्रामाला? देव असं कसं सांगेल? सारेला जर त्यांनी विचारलं गेलं असेल तर तिने पहिला प्रश्न, तुमचं डोकं फिरलंय. अहो, त्या देवाने आपल्याला मुलगा दिला, तो तुम्हाला कोणीतरी मिसगाईड केलेलं आहे. आणि मी तर म्हणतो, ती बाई म्हणली तू कोणत्या पाळखाने सांगितलं सांगा बरं? दूत म्हणजे आता तो पास्टर आहे. कोणता पास्टर? चला मला त्याच्याकडे घेऊन. अब्रामाला माहिती हा शब्द देवाचा आहे आणि तो देवाचा शब्द असताना मी आता माझ्या पत्नीचा शब्द ऐकणार नाही, कारण तिच्या तंबूमध्ये कुरकुर असेल आणि या कुरकुरीमुळं प्रभू जे मला अभिवचन देणार आहे, जो शपथपूर्वक सांगणार आहे मी राष्ट्रांमध्ये तुला आशीर्वादित करणार आहे. पण देवाच्या लोकांनी तंबूमध्ये कुरकुर केली आणि देवानं तेथं शपथ घेतली. काय शपथ घेतली? हा म्हणतो राष्ट्रामध्ये मी तुला आशीर्वादित करेल. आता देव काय शपथ घेतो पहा बरं. आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्यांना, इकडे अब्रामाला म्हणतो मी सगळ्यांपेक्षा तुला उंच करील, आणि यांना काय म्हणतो? जे लोक माझ्या शब्दावर प्रेम करत नाही, माझ्या वचनावर प्रेम करत नाही, मी सांगतो त्या गोष्टीवरती प्रेम करत नाही, आपल्याच इच्छेप्रमाणे चालतात, लालसेप्रमाणे चालतात, त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे चालायची सवय लागली, मी शपथपूर्वक सांगतो या त्यांच्या गोष्टीमुळं मी त्यांना रानामध्ये काय करेल? लक्षात ठेवा, आम्हाला खाली पाडणारी व्यक्ती नाही, आम्हाला खाली पाडणारा देवच आहे. कधी कधी म्हणतो की याच्यामुळं माझी प्रगती थांबलेली नाही.
तुम्ही देवाला कमजोर करत आहात. एवढी ताकद आहे का जगामध्ये कोणत्या व्यक्तीमध्ये तुमच्या प्रगतीला बाधा करण्याची? योसेफाला देवानं सांगितलं 11 पेंढ्या तुला नमन करतील. मग त्याच्या भावाने तर त्याला मारायचा प्लॅन केला होता. मग काय सफल झाला का तो? नाही हो, देवाची योजना आहे ती. त्यानं विकून टाकलं. मग काय सफल झाली का योजना? हुशार माणूस पोटीपराच्या घरामध्ये बंदिशाळेमध्ये पडला. 11 पेंड्या नमन करायला कुठे आहेत त्या पेंड्या? कोणही व्यक्ती देवाची योजना हाणून पाडू शकत नाही. पण जर तुम्ही देवाचा शब्द मोडला तर देव खाली पाडतो. खाली जाण्याचा अनुभव किंवा रस्सा ताळ्याला जाण्याचा अनुभव मुळात तुम्ही देवाच्या शब्दावरती प्रेम करत नाही. आणि देव म्हटला मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. स्वतःची शपथ म्हणजे त्याला माहिती हे बाकीचे सगळे लोक खालच्या दर्जाचे आहेत, जगामध्ये सगळ्यात उच्च दर्जा फक्त देवाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला पाडल्यावर तुम्हाला कोणीच उठवू शकणार नाही. पण देवानं हातात धरलं तर जगात तुम्हाला कोणीच पाडू शकणार नाही. म्हणून देवाचा शब्द पाळा. देवाच्या शब्दामध्ये ती ताकद आहे. वाचा काय म्हणलं तर, हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की रानात खाली पाडील त्यांची संतती. तो इकडं म्हटलं मी तुझ्या संततीच्या द्वारे राष्ट्र आशीर्वादित करेन. कशासाठी हो? अब्रामानं देवाचा शब्द ऐकला. मग तो काय म्हणला? संतती, तुझी संतती राष्ट्रामध्ये आणि मी आशीर्वादित करेल. तुझ्या संततीमुळे राष्ट्र आशीर्वादित होईल. पण आता त्या लोकांसंबंधानं ज्या लोकांनी देवाच्या शब्दाविरुद्ध कुरकुर केली, म्हणून लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकताना त्या दिवशी म्हणण्यापेक्षा त्या दिवसापासून तुमच्यामध्ये कधीच कुरकुर असू नये. या तंबूमध्ये कधीच कुरकुर नको आहे. परत मी तुम्हाला सांगतो, आत्ता तुमच्याकडचा अनुभव इसाकाला वेदीवर देण्याचा असेल. आत्ता तुमच्या हातामध्ये सूर आहे, तुमच्या हातामध्ये लाकड आहे, तुमच्या समोर वेदी आहे आणि तुमच्यासाठी सगळा त्याग आहे. तुमच्या जीवनामध्ये सगळ्या अडचणी, तुमच्या समोर डोंगर आहे. परंतु त्या डोंगरासाठी, त्या अर्पणासाठी, त्या वेदीसाठी आणि इसाकाला वेदीवरती टाकताना सुद्धा कुरकुर करू नका. कारण देव तंबूतली कुरकुर ऐकतो. परंतु अब्रामा संबंधानं म्हटलं की अब्रामानं कुरकुर न करता इसाकाला वेदीवरती अर्पण केलं. त्यानं आपल्या असं सुद्धा लिहिलं नाही की तो मुलानं प्रश्न केला, बाबा यज्ञ पशु कुठे? तर त्यावेळेस त्याच्या भावना जाग्या नाही झाल्या. देवाला इमोशनल लोक नको आहेत, त्याला वचन पाळणारे लोक आवश्यक आहेत. भावुक होणारे लोक नको आहेत. कधी कधी आमच्या भावना जास्त तीव्र असतात. आमच्या भावना इतक्या तीव्र असू नये की ज्याच्यानं परमेश्वर आमच्याशी विषयी आणि चांगल्या गोष्टी करण्याचं त्यानं सोडून द्यावं. इथं असं म्हटलं की त्यानं ठरवलं या लोकांच्या कुरकुरीमुळे मी त्यांचा नाश करणार आहे. वाचा बरं पुढे. रम्य देश तुच्छ मानिला, वचनांवर त्यांनी त्याच्या वचनांवर. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या वचनावर आमचा सदोदित विश्वास असला पाहिजे. देव अभिवचन देतो तर पूर्ण करतोच, कारण तो देव आहे. आणि लक्षात ठेवा, देवाची अभिवचनं साधी सोधी नसतात. देवाची अभिवचनं सगळी एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. अब्रामाला म्हटलं तुला मुलगा देईल. सारेचं गर्भाशय मेलेलं आहे, ती म्हातारी झालेली आहे. अब्राम म्हातारा झालेला आहे आणि सारा म्हणती आता मला मुलगा होणार नाही. हे देवाचं अभिवचन आहे. आणि सारा हसली आणि तिने प्रॉब्लेम क्रिएट केला. परंतु देवानं आम्ही पाहतो असं अभिवचन दिलं की त्याला म्हातारपणात मुलगा होणार म्हणजे होणार. परंतु तिची एक असणाऱ्या इमोशनमुळं ती इमोशन मोकळं तिने केलं. आणि आम्ही पाहतो, लक्षात ठेवा, देव ज्यावेळेस बोलतो ना, असं लिहिलं की एका स्त्रीची कुस बंद करताना तिथं असं लिहिलं की परमेश्वरानं तिची कुस बंद केली. मला वाटतं दाविदाची बायको नाही का, मिखल. परमेश्वरानं तिची कुस बंद केली. तिला त्याच्या आधी लेकरं झाली. परंतु ज्यावेळेस दावीद कराच्या कोशापुढे नाचत असताना मिखलनं खिडकीतनं पाहिलं आणि नंतर तिला पुत्र झाला नाही, तिला बांधत ठेवलं देवानं. म्हणजे कुस बंद कोण करतो? मला जे सांगायचे तुमच्या लक्षात येईल.
मग हागार अब्रामाकडे दिल्यावर आता देवानं सारेला अभिवचन दिलं होतं किंवा सारेपासून देव इसाकाचा जन्म करणार होतं. मग त्यानं हागारेला मूल का होऊ दिलं? ती हसली ना तर तिला रडवायचं होतं आणि देवाला माहिती होतं इश्माईल आल्यावर ती रडणार आहे आणि मग तिच्या डोक्यामध्ये येईल की या इश्माईलाला जन्माला घालून मी काय केलं. म्हणून देवानं मुद्दाम केलं त्या हागारेला. आता हागारीची कुस बंद करण्याची इच्छा, म्हणलं ठीक आहे, मला अब्रामाला दाखवून द्यायचं, अब्रामानं माझ्या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्याच्याद्वारे हागारेला मुलगा देणार आहे. मग ते मुलगा आला, मग सारेला पण वाटलं मला मूल व्हायला पाहिजे, मग सारेला पण इसाक झाला आणि इश्माईल इसाक एकत्र असताना आता सारेचं मन जळायला लागलं. पण याला कारणीभूत कोण आहे? तुझ्या भावना, तुझ्या इमोशन. ज्या देवानं तुला सांगितलं होतं ना माझ्या शब्दावर विश्वास ठेव, शब्दावर विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, शब्दावर विश्वास ठेवताना तुमचं वय काय, अंक काय त्याचं विश्लेषण करत बसायचं नाही. तुमचं वय काय, पगार किती आहे, काय शिक्षण तुमच्याकडे आहे. अहो तो देव आहे. ईशाच्या घरात गेला, 7 मुलं संपली. ईशाला विचारतो आणखीन एक मुलगा आहे का? आहे. मला राजा करण्यासाठी देवाने तुझ्या घरामध्ये पाठवलं. त्याचा बाप म्हणतो तो तर मेंढर चालणार आहे, त्याला कसं काय तू राजा करतो? अहो देव म्हणतोय म्हणून बोलून घ्या. बोलून घेतलं आणि त्याने पाहिलं, देवा हा राजासारखा वाटत नाही. तुला वाटतं, मला थोडी वाटतं. तुझ्या डोळ्याकडनं तू पाहिलं, तुझ्या विचारानं तू केलं. माझे विचार आणि तुमच्या विचारामध्ये तफावत आहे. मी अडाण्याला सुद्धा गादीवरती बसून राज्य चालवून दाखवेल, कारण मी देव आहे. या शब्दावर तुमचा विश्वास असला पाहिजे. हा शब्द तुमचं भविष्य घडवणार आहे, लक्षात ठेवा. या शब्दाला पकडून राहायचं. इकडे सैतान येऊन तुमच्या कानामध्ये सांगेल तुझ्या बाबतीत नाही, ते अमक्याच्याच बाबतीत घडेल, ते त्याच्याच बाबतीमध्ये घडेल, आपल्या बाबतीमध्ये कधीच घडणार नाही. नाही हो, हाकलून द्यायचं त्याला. देव शपथपूर्वक सांगतो राष्ट्रांमध्ये तुझी संतती आशीर्वादित होईल. कांदीव नाही का? जर तुम्ही देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष कराल तर तुमची हानी, तुमचं नुकसान होणार आहे. काय काय म्हटलं बघा, रानात त्यांना मी कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही. ऐका, अजून एक गोष्ट जाता जाता सांगतो. कधी सुद्धा देवाचं वचन ऐकल्यावर घरी जाऊन कुरकुर करू नका. कधी कधी उद्देशातून आम्ही फार सुंदर संदेश, पण घरी गेल्यावर असं वातावरण. आता सैतान तुम्ही सगळे संदेश ऐकल्याबरोबर त्याचं पहिलं काम तुमच्या घरावरती हल्ला करणं. असं काय, तुम्ही चांगला संदेश ऐकला आणि सैतान अरे आज मिस झाली गाडी, याच्यानी चांगलं ऐकलं, तो तिकडे जाऊन बरोबर करणार आहे. ज्याच्याविषयी तुम्ही प्रार्थना केली त्या व्यक्तीलाच पेटवायचं काम करेल तो. तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी प्रार्थना केली, देवा माझा विश्वास आहे माझ्या पतीला तू व्यसनातनं बाहेर काढणार आहे, तो घरी गेल्यावर तुम्हाला जास्त पिऊन पडलेला दिसेल. आणि तिकडं तुम्ही कुरकुर, पाळकानं उपदेश तर हा केला आणि घरात तर तो दारू पिऊन पडला आणि तुमची कुरकुर. तुम्ही त्याच्याकडे पाहून म्हणता माझा शब्दावरती विश्वास आहे, एक दिवस देव त्याला बदलेल. हा शब्द प्रभू अभिवचनाच्या द्वारे पूर्ण करून तुमच्या घरामध्ये बदल करतो. किती सुंदर आहे नाही का? कुरकुर नाही करायची, एकदम विचारपूर्वक देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करायची. मला कुठलं गाव आहे येतात सिस्टर? तामलवाडीवरून ते येतात. चांगली चर्चमध्ये रमले, सगळे छान झाले, मुलं बाप्तिस्मा घेतले. पोरांना त्यांना आधी आवडत नव्हतं, नोकरी दिली नाही म्हणून काही परीक्षेमध्ये पास बी झाले. ते म्हणले नाही बसायचंच नाही, पण आले, बसले, संदेश त्यांनी ऐकला, इतके रमले मुलं. आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या मिस्टरांची ऑर्डर आली की तुमची बदली, त्यांनी आधी पाठवलं होतं की बदली व्हायला पाहिजे. आणि मग त्यांचं खूप सुंदर छान 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 सगळं चर्चमध्ये रमले. आणि मग शुक्रवार ते आले, ओ बदलीची ऑर्डर आली बघा आता काय करायचं. काही टेन्शन घेऊ नका, देव करायला समर्थ आहे. आणि मग ते म्हटले की काहीतरी प्रार्थना करा ते कॅन्सल व्हावी. नवऱ्याला सांगायला तर नवरा त्यांचं ते म्हटले भडकतो तो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी ड्युटी करू का, इथंच राहा तिथंच जा. आता समोर मोठे प्रश्न, काय करायला पाहिजे. पण देव तो देव आहे.
देवाने त्यांच्याही मनाचा ताबा घेतला. ऑफिस समोर गेले, बदलीचं गाव पण त्यांच्यासाठी जाहीर केलं. ते म्हटले अहो आम्ही तर ठरवलं आता लवकरात लवकर इथंच सेटल व्हावं, इथंच आमच्या पोरांचं बरोबर व्हावं. कारण एवढं छान चर्च, एवढं सुंदर चर्च, आमच्या पोरांना विश्वासामध्ये वाढवलं. आणि तिकडं गेले, इकडं तंबूत सैतानानं काम करायचं ते केलं. तो घरी गेला, घरी गेल्याबरोबर वेगळं वातावरण. आणि मग ज्या बदली करायची, आता कुठल्या गावात जायचं, कसं करायचं. तिकडे म्हटलं काळजी करू नका, आपण देवाजवळ प्रार्थना करू. देवाजवळ प्रार्थना केली, तिकडं बदली कॅन्सल होऊन पुन्हा सोलापूरमध्ये तिथंच आहे. कशाला तंबूमध्ये गडबड होऊ द्यायची. तो त्याचं काम करणार, आम्ही आमचं काम करणार. देव अभिवचन घेऊन सांगतो, मी माझ्या स्वतःची शपथ घेतो, गडबड करणार नाही तर 100% तुम्ही तुमच्या देशामध्ये आशीर्वादित होणार आहात. देव होतो. म्हणून त्याच्या डावपेचाकडं कधी कधी तुम्ही गेल्याबरोबर तुमच्या तोंडातलं काहीतरी बाहेर पडण्यासाठी तो उचकवत असतो तुम्हाला. आप बोलो कौन बनेगा करोडपती. बोलो 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 बोलो, 4 ऑप्शन आहे. फोन फ्रेंड. मग कधी कधी त्यांची मस्त थांबा, त्यांनाच बोलून आणतो. फोन फ्रेंड, याची मसलत त्याची मसलत. लक्षात ठेवा, देवाच्या शब्दाशिवाय दुसरं कोणतंच ऐकू नका. कोणतंच नाही, कोणाचा विचार पण घेऊ नका. देवाचा शब्द आणाल तर तुमच्या मनाची चलबिचल होणारच नाही. नाही होऊ द्यायची चलबिचल. कधी कधी नोकरीच्या जवळ झाला आणि तोंडातला घास गेला, तिकडे सैतान गेला ना, त्याला सांगायचं अरे गेलं त्याच्यापेक्षा भारी येणार आहे म्हणून गेलं, त्याच्यापेक्षा भारी येणार आहे असं त्याला सांगायला पाहिजे. नाही तर तो तरी येणार तुम्हाला वाकुल्या जागा. दर रविवारी पळत होता उड्या मारून मारून. काय सुंदर जाऊन तिथं भागा 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 भागा, मला वाकुल्या दाखवून भागा भागा म्हणत होता. आप भागो का भागते, त्याला वाकुले. अरे हे गेलं, वेडायस तू, माझ्या देवाने याच्यापेक्षा भारी ठेवलंय. आणि ज्यावेळेस तू बघशील ना त्यावेळेस तुला कळेल, तुझा चेहरा उतरेल. असं लिहिलंय. योवाकडे पाहिल्यावर सैतानाचा चेहरा खरकन उतरला. तो म्हटला काय तुझं लक्ष योवाकडे गेलं का. अरे किती द्यायला दिलंयस, काढून घेतो बघ, तो माझं सत्व धरून राहणार आहे. आणि त्यांनी काढून घेतलं आणि सैतान खुश झाला. सगळं गेलं, शांती गेली, लेकरं गेली, पैसा गेला, सगळं गेलं. मग योग काय म्हणतो, देवानं दिलं, देवाने नेलं, धन्य त्याचं नाव. आणि तसंच तो राहिला. आणि एक दिवशी गेलं, त्याच्या दुप्पट आलं. चांबडी गेली, पण असं लिहिलं अशी चांबडी आली की लहान लेकराची चांबडी त्याला मिळाली. चांबडी पण गेली हो. चांबडी गेल्यावर त्याला किती वाईट असलं. आम्ही बघा पूर्वी फार गोरा होतो, आता काळा झालो. बरेच लोक सांगतात माझा बघा तरुणपणीचा फोटो बघा किती गोरा होतो, आता बघा ना कसं झालं. जे जातं त्याच्यापेक्षा देव भारी देतो, एकदम भारी. कारण तो देव आहे आणि तुमच्यावर त्याचं जास्त प्रेम आहे. पुढे वाचा बरं. हा, तुच्छ मानला, त्याने त्याच्या वचनावर नाही विश्वास ठेवला, आपल्या तंबूत कुरकुर केली, परमेश्वराचा शब्द मानला नाही, तेव्हा त्यानं आपला हात वर करून त्यांच्याविषयी शपथ वाहिली की मी त्यांना रानात खाली पाडील. संतती, सगळी संततीची पांगापांग, घर फुटलं, सगळं घर फुटलं. कोणाचं कोणाला पायपोस नाही. आणि प्रश्न करतो देवा माझं घर का फुटलं. तो म्हटलं माझा शब्द नाही मानला म्हणून. यहोशुवा म्हटलं होतं ना, मी आणि माझं घराणं परमेश्वराची सेवा करेल. तू माझा शब्द नाही मानला, यहोशुवा सारखा निर्णय घेतला नाही, तू महत्व कशाला दिलं, देवाच्या वचनाला महत्व दिलं नाही, त्याचा परिणाम तुझी संतती मी राष्ट्रामध्ये विखरून टाकेल. इकडं देव अब्रामाच्या संततीला सांगतो तू माझा शब्द मानला म्हणून तुझी संतती, तुझं घराणं मी आशीर्वादित करेल. आणि इकडं तो म्हणतो तुझी संतती राष्ट्रामध्ये विखरेल. पुढे काय म्हटलं, काय करेल, उद्ध्वस्त करून टाकेल. का. बरेच लोक म्हणतात की त्यांनी मला देशोधडीला लावलं. नाही, ते माध्यम आहे, हातात देवाचा हात होता त्याच्यामध्ये. त्याने हात वर केला. ज्या दिवशी तुम्ही शब्द मोडला ना त्या दिवशीच तो म्हणला 100% माझं ठरलंय. आता या लोकांकडे मी पाहिलं, हे लोक माझ्या शब्दावर प्रेम करत नाही, मी हात वर करून सांगतो याची संतती मी देशोधडीला लावली, या लोकांना उद्ध्वस्त करून टाकेल. आहात कुठं तुम्ही, ज्या देवाची भक्ती करत आहात, ज्या देवाची सेवा करत आहात.
त्याचा शब्द, त्या शब्दावर देव एवढं प्रेम करतो की जे देवाचा शब्द नाकारतात त्याची संतती देशोधडीला तो लावतो. आता 22 अध्याय 17 आणि 18 वचन पहा. शब्द मांडल्यानंतरचे अभिवचन काय, आशीर्वाद कोणते ते वाचूया. यास्तव मी तुला आशीर्वादित करील व वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी समुद्रतीरच्या वाळूइतकी समुद्रतीरच्या वाळूइतकी होईल असे करील. तुझी संतती एक संतती आपल्या शत्रूची. पहा, पहिली गोष्ट आपण वाचूया की तो म्हटलं मी तुला आशीर्वादित करेल. ऐका, आता जो देवाचा शब्द मानतो ना, समजा मी देवाचा शब्द मानला तर पहिल्यांदा देवाचा शब्द मानल्यावर पहिले देव शब्द मानणाऱ्याला आशीर्वादित करतो. तुम्ही जिथं बसलात ना, तुम्ही देवाचे शब्द मानले, देवाचं संदेश, देवाचे उपदेश तुम्ही स्वीकारले आणि म्हटलं प्रभू आता मी तुझ्या इच्छेप्रमाणे जगायचं ठरवलं, पहिल्यांदा देव तुम्हाला आशीर्वादित करतो. बरं, देवाचं देणं काय साधं सुद्धा देणं नसतं बरं का. हात राखून काही तो ठेवत नाही. त्याचं मन इतकं भरून आलं अब्रामा संबंधानं, तो पहिल्यांदा बक्षीस तुला, पहिले तर तुला मी आशीर्वादित करणार. आशीर्वाद म्हणजे इथून पुढं ज्या गोष्टी तुला पाहिजे त्या गोष्टी मी तुला उपलब्ध करून देणार आहे. लक्षात ठेवा, आशीर्वाद म्हणजे काय माहिती का तुम्हाला, जी गोष्ट तुमच्याकडे नाही. लेकरं नसतील मी तुला लेकरं देईल, नोकरी नाही मी तुला नोकरी देईल, बिझनेस फेल्युअर आहे मी तुझ्या बिझनेसमध्ये तुला उभारी देईल, कर्जामध्ये अडकलेलं त्या कर्जातनं कसं बाहेर काढायचं याचं पण मी टेक्निक तुला देईल, कारण मी देव आहे. हा त्याला आशीर्वाद म्हटलेला आहे. एकच आशीर्वाद घेऊ नका बरं का. कधी कधी आम्ही फक्त एकच आशीर्वाद धरून बसतो की नाही मला नोकरी पाहिजे, मला हे पाहिजे. नाही, देवाला फक्त म्हणा तुम्ही देवा तुम्हाला आशीर्वाद द्या. काही लोक म्हणतात देवा तुम्हाला नोकरीचा आशीर्वाद दे, तुम्ही मिस करता बाकीच्या गोष्टी. म्हणून बघा काय काय हुशार लोक असतात ना, त्यांना म्हटलं ना किती पाहिजे, तुमच्या मनात आहे तेवढे दे. आमच्या आईला हुशार आहे बरं का. गावाला जाताना म्हणतो बोल तुझ्या जाताना तुला किती पैसे पाहिजे, ते तुझ्या मनात आहे तेवढे दे ना. म्हटलं माझ्या मनात 1000 आहे, देऊ का तुला. नाही रे तू तेवढं देणार नाही, मग तुझा आकडा सांग तरी तुझ्या मनातलं दे. तिला माहिती माझ्या मनात म्हणल्यावर मला माझ्या लायकीप्रमाणे द्यावं लागेल. आईसाठी द्यायचं म्हटलं मला चांगलंच द्यावं लागेल. आणि मग जास्त तिला देतो ना त्यास ती एकदम हसायला लागते. म्हणून मी मागितलं होतं रे, मी मागितलं तर माझं जजमेंट चुकलं असतं तुला किती द्यायचं ते. तसं लक्षात ठेवा, देवाकडं मागताना देवाला म्हणायचं फक्त देवा तुम्हाला आशीर्वाद आहे. मग त्याच्या आशीर्वादामध्ये रिलेटेड असणाऱ्या सगळ्या गोष्टी देव तुम्हाला देतो त्याच्या लायकीप्रमाणे, तुमच्या लायकीप्रमाणे नाही बरं का. अब्रामाची लायकी जी होती ना ती एक मुलगा सुद्धा होणं ही त्याची लायकी होती, पण देवानं त्याला राष्ट्राचा आशीर्वाद दिला. लायकीच्या पलीकडं तुमची कुवत, तुमची ताकद, या ताकदीच्या पलीकडे देव तुम्हाला देतो. का? शब्द मानल्यामुळं. पुढे वाचा. हा, यास्तव मी तुला आशीर्वादित करील. दुसरी गोष्ट, हा वृद्धीच वृद्धी करून. आता दुसरी गोष्ट, देव नुसता आशीर्वाद देत नाही तर तो काय करतो, वृद्धी. वृद्धी बोला की वृद्धी काय करतो, म्हणजे प्रमोशनच प्रमोशन, वाढीतच वाढ, पगार वाढ, पेन्शन वाढ, घर भाडं वाढ, नुसती वाढ. देवाच्या लोकांना नुसती वाढ. देवाला वाटतं की त्याच्या लोकांची वृद्धी व्हायला पाहिजे. जर तुमची वृद्धी व्हायला पाहिजे ना तर देवाचा शब्द आहे का बस. देवाच्या शब्दाची जी ताकद आहे ना तुम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये वाढवत वाढवत नेणार आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये कोणतं का क्षेत्र असं ना तुमचं, तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी करेल, तुमच्या उत्पन्नामध्ये वृद्धी करेल, तुमच्या शेतीबाडीमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा वृद्धी करेल. आणि देवाचे लोक हे वृद्धी पावणारे लोक आहेत. पण देवाच्या लोकांनी शब्द तर ऐकायला पाहिजे ना. तुम्ही तुमच्या शब्दानं, तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही चालण्याचा प्रयत्न करता, देवाच्या शब्दाकडे दुर्लक्ष करता आणि तुम्ही तुमची वृद्धी होण्याच्या ऐवजी तुमचा ऱ्हास करून घेत आहात. एखाद्या व्यक्तीचा ऱ्हास होण्याचं कारण, एखादा व्यक्ती आणि जगामधलं उद्ध्वस्त होण्याचं कारण त्यानं देवाच्या शब्दाकडे केलेलं दुर्लक्ष. देवाच्या शब्दाकडे लक्ष लावा.
देवाच्या शब्दाकडे लक्ष लावलेल्या एकाही व्यक्तीचा कधीच ऱ्हास झालेला मी बघितलेला नाही आणि होणार पण नाही. 100% होणार नाही, बिलकुल होणार नाही बरं का. ताकद आहे देवाच्या वचनामधली. पुढे काय म्हटलं? वृद्धीच वृद्धी. हा, मी तुला आशीर्वादित करेन मी तुला आशीर्वादित करेन व वृद्धीच वृद्धी करून वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती तुझी संतती. आकाशातील तारे पा आता पहिल्यांदा देवाने काय म्हटलं? तू आशीर्वादित. कोणाला म्हटला? शब्द मानणाऱ्याला. म्हणजे मी शब्द मानला, मी आशीर्वादित झालो. आता देवाला असं वाटलं की काय काय बोलावं याच्यासाठी, जास्तीचं देवाला जास्तीचं बोलायचं होतं. तो म्हटला मी तुझी वृद्धीच वृद्धी करेल. भरवून आल्यावर नाही का आपण कधी, मग मी असं करेल, मी अजून तसं करेल. ते लेकर पप्पी घेतात असं, मग तसं. देवाचं मन पण एवढं भरून आलं, मी तुला आशीर्वाद देईन. तो आज तोंड बघत राहिला, त्याला समजलं नाही आशीर्वाद. मी तुझी वृद्धी करेल. मग त्याच्या लक्षात आलं, अरे नोकरीमध्ये प्रमोशन, पैशामध्ये प्रमोशन, सगळीकडे प्रमोशन, बिझनेसमध्ये, आरोग्य, व्यापार सगळ्यामध्ये वाढवणार. आणि मग तो खुश झाला. तरी अजून तो देवाचं तोंड बघायला. इसका क्या है? ह्या वेदीवरती याचं काय? ज्याला मी अर्पण केलं, ज्याने तुझा शब्द मांडला आणि त्याने मला विचारलं नाही, बापा वेदीवरती मला अर्पण करता, त्याच्यासाठी मम्मीपासून तोडून आणलं का? मला सकाळी त्याच्यासाठी उठवलं का? याचं काय? देवाचं मन भरून आलं आणि काय म्हटलं? काय म्हटलं? तुझी संतती आकाशातील ताऱ्यांइतकी, समुद्रतीच्या वाळू इतकी होईल असे करील. तुझी संतती आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील. माझा शब्द ऐकल्यामुळे पृथ्वीवरची सगळे राष्ट्र कुणाच्या द्वारे? आता त्याला माहिती आहे अब्रामाला जास्त दिन उपयोग नाही. अब्राम आता मरणार आहे. 109 वर्षाचा असेल, त्यास 9 वर्षाचा इसाक होता म्हणतात. तर डोंगरावरती गेला, 120 वर्ष त्याचं आयुर्मान. आता तो मरणार आहे. मग त्याला माहिती आहे आता आशीर्वाद मला जगाला दाखवायचा की अब्रामानं माझा शब्द मांडला आणि इसाक सुद्धा बापाच्या शब्दाखातर त्या वेदीवरती अर्पण झाला, तर जगाला या व्यक्तीच्या द्वारे मला आशीर्वादित करायचं. मग त्यानं सगळ्या संततीत आहात कुठं तुम्ही देवाचा शब्द पाळता आणि तुमची लेकरं आशीर्वादित होता. तुम्ही देवाचा शब्द मानता, तुमची संतती आशीर्वादित होते. आणि तुमची संतती नुसती आशीर्वादित होत नाही. ऐका बरं का, तुमची संतती जिथं कुठं जातील ना, ती राष्ट्र पण आशीर्वादित होतात. आमची लेकरं जर अमेरिकेमध्ये, तर अमेरिका त्यांच्यामुळं आशीर्वादित आहे. आमचे लेकर कुठं पुणे मुंबईला शिकत आहेत ना, शिक्षण घेत आहेत किंवा नोकरी करत आहेत ना, तर ते त्या ठिकाणामध्ये आहे म्हणून त्या शहराला देवाने आशीर्वादित केलेलं आहे. मी सोलापूरमध्ये आलो कारण सोलापूरला देवाला आशीर्वादित करायचं होतं. तुम्ही सोलापूरमध्ये आहात कारण तुमच्यामुळं सोलापूर शहर आशीर्वादित व्हायचं होतं. तुमच्या संततीमुळे हे आशीर्वादित आहे. पण अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, कधी सुद्धा असा विचार आणू नका या शहरामध्ये मला प्रगतीसाठी काही नाही आहे. तुम्ही जिथं राहाल तिथं आशीर्वादित होणार आहात. हालेलुया. जिथं असाल तिथं आशीर्वादित आहे. आणि देव तुम्हाला घेऊन जात असेल तर बिंदास जा. असं पण देव तुमच्या पायामध्ये नाही अडकून ठेवत की नाही तुम्ही जाऊ नका, जा, मला कुठं जायचं तिकडं जा. शब्द तुझ्या बापानं मांडला ना, अब्रामानं शब्द मांडला, अब्रामानं माझं वचन शब्द ऐकला आणि त्याच्यामुळं आता मी तुला आशीर्वाद देणार आहे. काय आशीर्वादित? तू जिकडे जाशील तुझी संतती राष्ट्रासाठी आशीर्वादाचं कारण. देवाचे प्रिय लोक, देवाच्या शब्दावरती प्रेम करणाऱ्या लोकांवरती देव प्रेम करतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, देवाचा शब्द ऐकणं अतिशय गरजेचं आहे. माझा एंड करू तिथं वाचून. हा, माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीची सर्व राष्ट्रे संततीच्या द्वारे आशीर्वादित होत. नाही 18 वचन 17 आणि 18. यास्तव म्हणजे या गोष्टीमुळं, कोणत्या गोष्टीमुळं? यास्तव मी तुला आशीर्वादित करील, वृद्धीच वृद्धी करून तुझी संतती आकाशातील ताऱ्या इतकी,
पहा, देव संततीला आशीर्वाद कोणते देतो माहिती का? त्याला लिमिट नाही. आकाशातल्या ताऱ्याला लिमिट नाही, समुद्रातल्या वाळूला लिमिट नाही. तसं देवाचा शब्द ऐकल्यावर तुमच्या संततीला वाढण्या संबंधानं मर्यादा नाही. मुद्दाम त्याने म्हटलं, तुझी त्याने उपमा देतानाच बऱ्याच लोकांना त्यातलं सिक्रेट कळालं नाही. संतती वाढणं म्हणजे वाळूसारखं. मग इस्रायल काय वाळूसारखं झालं का राष्ट्र? वाळू इतके लोक आहेत का? ते बोटावर मोजणे इतके लोक आहेत. पण तो काय म्हटलं माहिती? तुझी संतती, त्याची प्रगती जास्त तुम्ही पाहाल ना, त्यांची वृद्धी जास्त पाहाल. शेतीमध्ये 1 नंबर, संशोधनामध्ये 1 नंबर, संरक्षणामध्ये 1 नंबर, रस्त्यामध्ये तुम्ही बघितलं तर 1 नंबर, पोलीस खातं 1 नंबर, सगळ्या गोष्टी त्यांच्या 1 नंबर. का? कारण म्हटलं मी तुमची वृद्धी करेल, म्हणजे तुमच्या लोकांना मी इतकं एक्सपांड करेल ना, त्यांची तुलनाच कोणी करू शकत नाही. इतकं देव तुमच्या लेकरांना आशीर्वादित करेल. केव्हा? देवाचा शब्द मांडल्यावर. म्हणून प्रश्न घेऊन येत असताना उत्तर पण तुमच्याकडे आहे. कधी कधी आम्ही प्रश्न घेऊन येतो पण आमच्याकडे उत्तर. आम्हाला काय वाटतं, कोणीतरी आमच्यासाठी प्रार्थना केली की आम्ही आमच्या प्रश्नातनं सुटणार आहे. पण देव म्हटलं नाही, प्रार्थना नंतर, पहिले माझा शब्द. हा प्रार्थनेचा भाग दुय्यम आहे, नाही नंतर आहे. ठीक आहे, आम्ही प्रार्थना करू, देवाची कृपा तुमच्यावरती येईल आणि मग तुमचे प्रश्न सुटतील. पण तुम्हाला डायरेक्ट जर आशीर्वाद मिळवायचे, डायरेक्ट पाहिजे तर तिथं डायरेक्टचं माध्यम दिलं ना. इनडायरेक्ट आशीर्वाद म्हणजे कोणाच्या तरी द्वारे मिळतात. कोणीतरी मध्ये येतं, प्रार्थना करतं, देव देतो त्यांना आशीर्वाद. पण तुम्हाला डायरेक्ट पाहिजे की ज्याला एक सूत्रच ठरलंय ना, त्या सूत्राप्रमाणे फॉर्म्युला ठरलेला आहे देवाचा. काय फॉर्म्युला आहे? शब्द मान. इतकं सोपं आहे. देवाचा शब्द मानायचा, आशीर्वादित व्हायचं. मग पवित्र शास्त्र सांगतं, देवाचा शब्द ऐका आणि अगणित आशीर्वाद अनुभवा. काय? देवाचा शब्द ऐकून काउंटलेस, तुम्ही मोजूच शकत नाही एवढे आशीर्वाद. जसं त्यांनी म्हटलं, आकाशातल्या ताऱ्यांना आणि समुद्रातल्या वाळूला तू मोजू शकत नाही, एवढे आशीर्वाद संततीच्या द्वारे मी राष्ट्राला देईल, किंवा तुझी संतती एवढी आशीर्वादित होईल. आपण आपल्या जागेवरती उभं राहूया. ज्यांना प्रार्थनेची गरज आहे ते पुढे येतील. प्रभूचं